आलेल्यांनी सर्वांनी टाळी वाजवा. टाळी टाळी. विठ्ठल टाळी वाजवा एकदा जोरदार. हॅलो. थोडा मॉनिटरला आता थोडा आवाज वाढवा. हॅलो. थोडा मला रिटर्न येईल असा आवाज थोडा द्या फक्त. हॅलो. हॅलो. हा आता पाठीमागच्या साऊंडला थोडा आवाज द्या. हॅलो. 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 मागच्या साऊंडला थोडा आवाज द्या बरं. हॅलो. थोडा वाढवा. हॅलो. हॅलो. हा बस. हरी. हॅलो. संतोषी
योगपीठे तठे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुमनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते माईकला थोडा आवाज द्या जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवे सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दार्थ सायुज्यनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा अगा ज्ञानदेवा मुक्ताय परेशा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा सामर्थ्याने सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा हा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण 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 टाळ 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 गण 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 होय. गण गण गणात बोलते गण गण गणात हा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते
प्राचन करिता टाळ 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 टाळी बसलेले टाळी वाजव होय. पदतीर्थाचे प्राचन करिता मुखी झळकले आज माय माऊली गजाननाने माय माऊली गजाननाने क्षणात पुचले याजू हे शेगाविया चला जाऊया हे शेगाविया चला जाऊया आनंदाच्या पाहेरा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते हे गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. हाचीने माता न फिरे माघारी हाचीने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घर रिगे झाले पट्टर आणि बळे वरिले सावळे परब्रह्म सोनो पंत तथा गुणीजन तया मामासी बोलती सोनो पंत तथा गुणीजन तया मामासी बोलती नामे शंकर शंकरा शुभ करा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभ करा दंडे करा वंदितो ऐशा संतवरा शुभ करा दंडे करा वंदितो चले आवोजी पवन कुमार चले आवोजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना लेके आओ सारा परिवार हमारे हरि कीर्तन में लेके आओ सारा परिवार हमारे हरि कीर्तन में ज्या ज्या स्थळी मन जाय माझे त्या त्या स्थळी निज रूप तुझे जयाचा जनी जन्म नामात झाला जयाने सदा वासना मात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे संगीताचे ज्ञान दे संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये तान दे संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये तान दे तुझी गीत गाता यावे तुझी गीत गाता यावे
ऐसे वरदान दे मायेसाठी माय देवारीसाठी पाय दे देवा तुझी कृपा काम देनो अशी एक गाय दे दिवसभर काम दे पोटा पुरता दाम दे दिवसभर काम दे पोटा पुरता दाम दे चिंता दूर करावया चिंता दूर करावया ओठी तुझे नाव दे ज्ञानियाची करुणा दे तुकोबाची बिना दे खांद्यावर देवा तुझ्या खांद्यावर देवा तुझ्या पालकीचा भार दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे विठ्ठल 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 संत तोचे जाना जगे दया क्षमा ज्याची अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोचे जाना इह पेटी मास्तर इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी स्वर द्या म्हणलं की स्वर द्यायचा पेटीचा स्वर काढून बोवाच्या हातात द्यायचा नाही यह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोचे जाना मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोचे जाना विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे बावडा वर्ष कितवं आहे वर्ष 36 मला वाटतं तिसरं तप बरोबर आहे ना झोपले की काय बचत गट लाडक्या बहिणी मॉनिटरला आवाज द्या थोडा हॅलो मोकळा करा आवाज जरा असा मोकळा करा ट्रबल द्या थोडा हॅलो हॅलो थोडा विकवाने घेऊन द्या थोडा ट्रबल द्या फक्त हॅलो हॅलो हा बस बस आता हलवू नका बस आपल्या या गावामध्ये गेली 36 वर्ष झालं सुंदर नियोजनामध्ये सुंदर आयोजनामध्ये या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत असताना आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा परमभाग्यानं माझ्या वाट्याला आली याहून दुसरं परमभाग्याचं काय गड्या आज या ठिकाणी बोलत असताना जगाची आई असणारे साधकांचे मायबाप असणारे योगी यांची माऊली असणारे गुरुजी आळंदीत निवासी संजीवन समाधीधन काय भाग्य प्राप्त झालं आणि कुळाला आशीर्वाद मिळाला तो गहिनीनाथांचा आणि गहिनीनाथांच्या कृपा आशीर्वादानं महाराज कुळामध्ये ज्ञान जन्माला आलो बाबा ते चालते ज्ञानाचे बिंब अवयव ते सुखाचे कोंब माऊली माऊली अवताराला आले शांत ऐका माऊली अवताराला आले ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली बाबा पेटी मास्तर ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली चांगदेव 65 चांगदेवाच्या गळ्यात उतरली बाबा हरिपाठ हरिपाठ वारकऱ्यांच्या कंठामध्ये गुजराव करू लागला आणि त्याचे तरंग इंद्रायणीच्या पाण्यावरती तरंगले बाबा शांत ऐका त्याचे तरंग गुरुजी इंद्रायणीच्या पाण्यावरती तरंगले नवांगणाला भिडले महाराज आणि नवांगणाला भिडल्याबरोबर ज्ञानोबरायांच्या चेहऱ्यावरती आनंदाची ललकारी उमटली
सद्गुरु रूपी निवृत्ती दादाकडे पाहिलं आणि दादाला सांगितलं, दादा अवतार संपवावा वाटतो दादा आता. काय सांगितलं? अवतार संपवावा वाटतो दादा आता. ज्ञाना काम, ज्ञाना काम संपलं. हो दादा काम संपलं आता. दिल्या पेंडीचा सुटला से आळा, तृण रानो माळा पांगले से. वा बाबा. तृण रानो बाळा पांगले से, बांधिल्या पेंडीचा सुटला से आळा. ऐका, माऊली माऊली समाधिस्थ झाले बाबा. निवृत्ती दादाने जड अंतकरणाने शिळा सरकवली गड्या. गुरुजी, निवृत्ती दादाने जड अंतकरणाने शिळा सरकवली. महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला. पुढे 300-350 वर्ष महाराष्ट्र, पुढे 300-350 वर्ष महाराष्ट्र अंधारामध्ये चाचपडत राहिला बाबा. कोणी एका जन्माला येतो का? कोणी तुका जन्माला येतो का? कोणी ज्ञाना जन्माला येतो का? कोणी नामा जन्माला येतो का? हालाच नाही गड्या. जात्यामध्ये दाणे भरडावेत अशी महाराष्ट्र मुलखाची माती आणि माणसं भरडत राहिली. शांत ऐका. मुघलांच्या घोड्यांच्या टाफांखाली माती रक्तरंजित झाली. आया बहिणींच्या अब्रूची लखतर वेशीला टांगली गेली. आणि मग मूर्तीच्या विडंबना झाल्या. आणि मग धर्म त्राही 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 करू लागला. आणि मग विश्वनियंत्यानं खाली वाकून पाहिलं आणि आपल्या मुकुटातला एक मणी, आपलं ओज, आपलं तेज, आपला श्वास, आपला प्राण दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती, रामदास महाराज दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहू गावामध्ये टाकला. तो जगद्गुरु तुकोबरायाच्या रूपानं. इंद्रायणी मोठी भाग्याची बाबा, इंद्रायणी मोठी भाग्याची. गुरुजी, शरयूने फक्त प्रभू श्री रामचंद्रांना पाहिलं. यमुना मातेनं फक्त भगवान श्री गोपाळ कृष्ण परमात्म्याला पाहिलं. पण या इंद्रायणी मातेने 2 धर्मयोद्धे आपल्या मांडीवरती खेळवले. 700 श्लोकांवर 9000 ओव्या ज्यांनी लिहिल्या. महाराज, आणि तुम्ही आई होणार आहात का? हा क्वेश्चन मार्क मागे ठेवून समाधिस्थ झाले बाबा. नासा सुद्धा गुरुजी अजून शोध घेतय की माऊलींचं चैतन्य किती पर्सेंटेज मध्ये आहे. हा ऐका, नासा सुद्धा गुरुजी अजून शोध घेतोय की माऊलींचं चैतन्य महाराज किती पर्सेंटेज मध्ये आहे बाबा. ऐका, 8 दिवसावर महाराज समाधी सोहळा आलाय. नासा सुद्धा पेटी मास्तर अजून शोध घेतोय की माऊलींचं चैतन्य किती पर्सेंटेज मध्ये आहे. हो करीतो भजन बाबा बाळछंदो. खर तर साधकांचा मायबाप, चिंतकाचा चिंतामणी, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानी यांची संजीवनी, योगी यांचा मुकुटमणी, कैवल्याचा पुतळा, चंद्राची शीतलता, सूर्याची तेजस्विता, आकाशाचं व्यापकपण, धरतीचं धारिष्ठ, देवाचं देवत्व, मातेचं मातृत्व, कर्णाचं दातृत्व, गुलाबाची कोमलता, समुद्राची खोली, आईचं वात्सल्य ज्यांच्याकडे होतं. गुरुजी, भगवी पताका आडवी टाकून जगातले योगी पोचण्याचं आणि धष्टपुष्ट करण्याचं काम ज्या श्री ज्ञानोबारायानं केलं, त्या श्री ज्ञानोबारायाला या इंद्रायणी मातेनं आपल्या उजव्या मांडीवरती खेळवले. आणि खऱ्या अर्थानं डाव्या बाजूला साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्दरत्नांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषांनी चढवला. वेद, उपनिषद, गीता, भागवत यांचं मंथन करून पंचम वेद गाथ्याची निर्मिती ज्या महापुरुषाने केली, खऱ्या अर्थानं भंडारा भामचंद्र घोराड्या डोंगरावरती साधना करून देहासकट वैकुंठ गमन करून विश्वातील एक अलौकिक चमत्कार ज्यांनी इतिहासाच्या पानावरती सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला. आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला मोक्षाचा देवयान पंत ज्या महात्म्याने खुला करून दिला. शांत ऐका, जीवन जगत असताना संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे जीवनाचं अवलोकन करत असताना एका उंच ठिकाणी पाहिलं आणि जीवनाचं सिंहावलोकन ज्या महात्म्याने केलं
वृक्षवल्लीला सोयर मानलं, पक्ष्यांना सुस्वरानं भजन आळवायला लावलं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्ष्यांना सुस्वरानं भजन आळवायला लावलं. अरे कोणालाही न दिसणारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, कोणालाही गुरुजी न दिसणारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा 15 दिवस या भामचंद्र पठारावरती मांड ठोकली आणि जगाच्या बापाला वैकुंठातून खाली आणला. असं असणारे जगताचे गुरु, तिमिरांचे तारू, संतांचे संग, वेदांचे अंग, भगवत धर्माची ज्योत असणारे, खळांचा काळ आणि संस्कारांची माळ असणारे, आईपेक्षा ज्यांची माया अपारे बाबा आणि बापापेक्षा ज्यांचा अधिकार महान असणारे, वारकरी संप्रदायाचा कळस आणि वारकरी संप्रदायाची श्रीमंती असणारे, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, जिजाई रमन आणि सदेह वैकुंठ गमन करणारा विश्वातील एकमेव साधू श्री तुकोबराय महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आणि महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या असीम आगाध कृपेनं चालू असलेला आपला अखंड हरिनाम, अखंड हरिनाम, अखंड हरिनाम. तुम्ही तर बोलायचेच बंद झाले बुवा. अखंड हरिनाम, पाठीमाग आवाज येत नाही. अखंड हरिनाम. मी तुम्हाला काही विचारणार नाही आणि विचारलं तरी तुम्ही मला काय सांगणार नाही. मी 2 तास तुम्हाला कितीही चांगलं सांगितलं तरी तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही. तुम्हाला फायदा झाला किंवा नाही झाला तरी मी काय पाकिट घेतल्याशिवाय जाणार नाही. आजचा बुवा कळलेला आमचा नाही. गुरुजी एकदा का कीर्तन झालं, बुवाला पाकिट दिलं, बुवा जाताना धडकलं का मेलं, तुम्हाला काही घेणं देणं नाही वय. महाराज श्री तुकोबरायांच्या कृपा आशीर्वादानं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेनं चालत आलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह कीर्तनाला आलेल्यांकरता आता एक महत्वाची सूचना. ज्या वेळेला कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल असं भजन ज्या वेळेला होईल त्यावेळेला हातानं टाळी आणि मुखानं करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया पाया विनवितो तुम्हाला, करी टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळ हा सुख सोहळा स्वर्गी नाही. महाराज रामदास महाराज सांगू का, या कीर्तनामध्ये घेतलेल्या भगवंताच्या नामाला आणि कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळीला किती महत्व आहे बाबा. सांगू का बेटी मास्तर, सांगू का? हा सांगायसाठी चालू आहे. ऐका मी नेहमी गुरुजी कीर्तनामध्ये वाक्य सांगत असतो. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला दिलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, वारकऱ्यांची केलेली सेवा, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, या पायानं केलेली पंढरपूरची पायवारी, आई वडिलांची केलेली सेवा, गोमातेची केलेली सेवा, संत महात्म्यांची केलेली सेवा, कीर्तनामध्ये घेतलेलं भगवंताचं नाम आणि कीर्तनामध्ये वाजवलेली टाळी या जगाच्या पाठीवरती कधी वायाला जात नाही. एवढी ताकद या टाळीमध्ये. महाराज किती महाराज महत्व या भगवंताच्या नामाला आहे. महाराज सांगू का बाबा, ऐका किती महत्व या भगवंताच्या नामाला आहे. गुरुजी नेहमी कीर्तनामध्ये वाक्य सांगत असतो. बाबा स्नान तर आपण रोजच करतो की नाही. इकडे माणसं आंघोळी करतात का बावड्याला, करतात का? मग हो तरी म्हणा की. ऐका स्नान तर महाराज आपण रोजच करत असतो, पण ते स्नान करत असताना जर महाराज भगवंताचं जर नाव घेतलं तर ते स्नान हे स्नान राहत नाही, ते तीर्थ स्नान होत असतं. ऐका ते तीर्थ स्नान होत असतं. ऐका रस्त्याने तर महाराज आपण रोजच चालत असतो, चालतो की नाही. रस्त्याने तर बाबा आपण रोजच चालत असतो, पण रस्त्याने चालत असताना महाराज जर देवाचं जर नाव घेतलं तर महाराज ते चालणं सुद्धा महाराज चालणं राहत नाही, ती सुद्धा तीर्थयात्रा ठरत असते. काय ठरत असते? ती सुद्धा महाराज तीर्थयात्रा ठरत असते. बाबा
रानामध्ये आपण काम रोजच करत असतो, करतो की नाही? करतो की नाही? रानामध्ये आपण काम रोजच करत असतो, पण ते काम करत असताना जर महाराज रानामध्ये काम करत असताना जर देवाचं जर नाव घेतलं तर ते काम सुद्धा काम राहत नाही, ती सुद्धा कर्मभक्ती ठरत असते. ऐका महिला मंडळ, स्वयंपाक तर आपण रोजच बनवतो, बनवतो की नाही? बनवतो की नाही स्वयंपाक? काहीकडे नंबर आहे स्वयंपाक बनवायचा. हा ऐका, स्वयंपाक तर महाराज आपण रोजच बनवत असतो, पण महाराज तो स्वयंपाक बनवत असताना सिरियल बघत बघत स्वयंपाक न करता, सिरियल बघत बघत स्वयंपाक न करता भगवंताचं नामचिंतन करत करत जर महाराज स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक सुद्धा स्वयंपाक राहत नाही, तो सुद्धा महाप्रसाद झाल्याशिवाय राहत नाही. ऐका, घरामध्ये तर महाराज सगळेच राहत असतात, रामदास महाराज घरामध्ये तर सगळेच राहत असतात, पण आपल्या घरामध्ये राहत असताना आपल्या घरामध्ये याच्या त्याच्या नावानं उनी धुनी काढण्यापेक्षा आपल्या घरामध्ये जर भगवंताचं जर नामचिंतन केलं तर आपलं घर हे घर राहत नाही, ते भगवंताच्या नामचिंतनानं मंदिर झाल्याशिवाय राहत नाही. ताकद देवाच्या नावाची, ही ताकद महाराज देवाच्या नावाची. महाराज संत महात्मे याही पेक्षा पुढे जाऊन सांगतात, आताच्या काळामध्ये देव मिळवण्याचं साधन म्हणजे भगवंताचं नाव आहे, देव मिळवण्याचं माध्यम म्हणजे बाबा कीर्तन आहे. ऐका महाराज, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. महाराज संत महात्मे आपल्याला याही पेक्षा पुढे जाऊन सांगतात की आताच्या काळामध्ये देव मिळवण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे, भगवंताचं नाव आहे. मग इथं बसलेल्यांपैकी देव कोणाकोणाला आवडतो? करा की हातवरती. देव कोणाकोणाला आवडतो? करा की हातवरती. देव कोणाकोणाला आवडतो? करा की हातवरती. आवडतो ना सगळ्यांना? ऐका, घ्या हात खाली. देव आपल्या घरी यावा असं कोणाकोणाला वाटतंय? देव आपल्या घरी यावा असं कोणाकोणाला वाटतंय? घ्या हात खाली. आणि माझा शेवटचा महत्वाचा प्रश्न ऐका, आपण देवाच्या घरी लवकर जावं असं कोणाकोणाला वाटतंय? वा 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 वा, घ्या हात खाली. तुम्ही जरी हात वरती केले आणि नाही केले तरी एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे महाराज. ऐका ऐका, माणसाच्या जीवनाचं खरं सुख आणि समाधान माणसाला उपभोगायचं असेल तर या धर्म मंडपात यावं लागेल, या कीर्तनामध्ये यावं लागेल बाबा. ऐका, तर माणसाच्या जीवनाचं खरं आणि सुख समाधान आहे रामदास महाराज. ऐका, पण गुरुजी आताच्या लोकाला असा भ्रम झालाय की माणसाच्या जीवनाचं खरं सुख आणि समाधान हे संसारामध्ये आहे, असा आताच्या लोकाला भ्रम झालाय की नाही रामदास महाराज? पण सांगू का संसारामध्ये किती दुःख आहे? सांगू का किती दुःख आहे? सांगू का? ऐका, सांगू का किती दुःख आहे बाबा? सांगू का? हा, सांगायसाठी चालू आहे. हा ऐका, इथं पेटी मास्तर जंगम गुरुजी, इथं बावड्यामध्ये लग्न कोणाकोणाची झाले जरा हात वरती करा बरं. करा की हात वरती. परत सांगू का? इथं बावड्यामध्ये लग्न कोणाकोणाची झाले जरा हात वरती करा बरं. 1 2 वा. चेतन महाराज, चेतन महाराज, मला माहित नव्हतं की तुमच्या बावड्यामध्ये एवढे ब्रह्मचारी लोक राहतात म्हणून. ऐका, याही पेक्षा अजून सोपं करून सांगू का रामदास महाराज? संसारामध्ये किती दुःख आहे सांगू का? सांगू का? ऐका, चेतन महाराज, मी तुमच्या बावड्यामध्ये लग्न कोणाकोणाची झालीच असं विचारल्यानंतर हात वरती करायला लावला. मी इथं गुरुजी लग्न कोणाकोणाची झालेत असं विचारल्यानंतर हात वरती करायला लावला. पण महाराज यांना हात वरती करायला सुद्धा जीवावर येतंय, यांना हात वरती करायला सुद्धा जीवावर येतंय, एवढा यांना संसाराचा पश्चाताप आहे. एवढा महाराज यांना संसाराचा पश्चाताप आहे. महाराज ऐका, जीवनामध्ये माणसाच्या जीवनाचं खरं सुख आणि समाधान उपभोगायचं असेल तर महाराज या कीर्तनामध्ये यावं लागेल, या धर्म मंडपामध्ये यावं लागेल. महाराज जीवनाचं, आपल्या जीवनाचा आनंद घ्यायला शिका. मी नेहमी कीर्तनामध्ये वाक्य सांगत असतो गुरुजी, नाचून झाल्यानंतर मोराला सुद्धा आपला पिसरा गुंडाळावा लागतो. नाचून झाल्यानंतर मोराला सुद्धा आपला पिसरा गुंडाळावा लागतो आणि आयुष्य संपल्यानंतर माणसाला सुद्धा आपला पसारा आवरावा लागतो. म्हणून जीवनाचा आनंद घ्यायला शिका, जीवनाचा आनंद घ्यायला शिका. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्या
डोळ्यातला सुरजैसा ओठातून उघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जीवनाचा आनंद घ्यायला शिका आणि या मृत्यू लोकामध्ये महाराज जन्माला आल्यानंतर भगवंताचं नामचिंतन करायला शिका. संत महात्मे सांगतात उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माथा भावे चरणी ठेवा माता सुखवी व्यथा जन्माच्या दनदारा पुत्र जन बंधू चोयरे पिशून दारा पुत्र उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माता सुखवी व्यथा जन्माच्या उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माता कविता जन्माच्या उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. ऐका आजी मग तुमच्या काळामध्ये माणसं किती वाजता उठत होती? किती वाजता? पहाटे 4 वाजता माणसं उठत होती, बरोबर आहे ना? आणि आता तुमच्या सुना किती वाजता उठायला लागल्या? पहाटे 8 वाजता, बरोबर आहे. ऐका आजी तुमच्या काळामध्ये पहाटे 4 वाजता माणसं उठली की जाती असायची. आता जाती राहिलेत का? जाती असायची बाबा. आणि त्या काळामध्ये महाराज जात्यावरती ओव्या असायच्या, जात्यावरती गाणी असायची. ऐका जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे ओ जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे ओ जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे हो जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे. अशा आजी त्या काळामध्ये जात्यावरती ओव्या असायच्या, जात्यावरती गाणी असायची. आणि आजी त्या काळामध्ये महाराज आपण जात्यावरती दळण दळलं की त्या पिठाचे आपण काय बनवायचो? बोला की जोरात. काय बनवायचो? भाकरी बनवायचो. आणि महाराज त्या काळामध्ये जात्यावरती आपण ते दळण दळलं की त्या पिठाची भाकरी बनवली की आपण ती भाकरी काय व्हायची? ती भाकरी बनवली की भाकरी काय व्हायची? फुगायची. काय व्हायची? महिला मंडळ तुम्हीच बनवता ना भाकरी? भाकरी काय व्हायची? बोला.
सगळ्यांनी पाठीमाग महिला मंडळ. भाकरी काय व्हायची? भाकरी फुगायची. आता भाकरी बनवणारी फुगती. विठ्ठल विठ्ठल जीवनाचा आनंद घ्यायला शिका महाराज. भगवंताचं नामचिंतन करायला शिका. का भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे ऐका. या जगाचा बाजार उलटा होत चाललाय गड्या. या जगाचं बोलणं उलट होत चाललंय गड्या. या जगाचे विचार उलटे होत चालले गड्या महाराज. आणि या जगाचा उलटा झालेला बाजार सरळ करण्याकरता संत महात्म्या अवताराला येत असतात. संत महात्म्या अवताराला येत असतात. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी जगाचा उलटा झालेला बाजार सरळ करण्याकरता संत महात्मे अवताराला येत असतात. मग महाराज आज ज्या संतांचा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे त्या अभंगाच्या माध्यमातून ब्रह्मचित्कला संत मुक्ताबाई महाराज आपल्याला या अभंगातून सांगतात संत कुणाला म्हणायचं. काय सांगतात? संत कुणाला म्हणायचं याचं यथार्थ वर्णन या अभंगामध्ये महाराज आपल्याला सांगतात. महाराज म्हणतात संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी. ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये क्षमा आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये शांती आहे, हे दैवी संपन्न गुण ज्यांच्या अंतकरणामध्ये वास करतात त्यांना संत म्हणतात. त्यांना संत म्हणतात. मग महाराज का हो एवढेच गुण त्यांच्या अंतकरणामध्ये आहेत का हो? तर महाराज याही पेक्षा पुढे जाऊन आपल्याला सांगतात लोभ अहंता नये मना. लोभ आणि अहंकार त्यांच्या अंतकरणामध्ये नाही. याही पेक्षा पुढे जाऊन महाराज आपल्याला सांगतात इह परलोकी सुखी, इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. मिथ्या कल्पना मागे सारा. तुमच्या अंतकरणामध्ये जे काही मिथ्या आहेत, अनाठाई संकल्प तुमच्या अंतकरणामध्ये जे काय आहेत ते बाजूला करा आणि ताटीचा दरवाजा उघडून बाहेर या. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा. ज्ञानेश्वरा विठ्ठल विठ्ठल. हो महाराज ऐका, संत कुणाला म्हणायचं ऐका. गुरुजी नेहमी कीर्तनामध्ये वाक्य सांगत असतो सगळे संत हे ज्ञानी असतात, सगळे संत हे ज्ञानी असतात, पण सगळेच ज्ञानी लोक हे संत नसतात. सगळेच ज्ञानी लोक हे संत नसतात. मग महाराज संत कुणाला म्हणायचं ऐका. पहिला वर्ग माझा असा आहे की सामान्य जीवाला संत महात्म्यांची ओळख करता येत नाही. सामान्य जीवाला संत महात्म्यांची ओळख करता येत नाही. योगी पुरुषाला सुद्धा महाराज संत महात्म्यांची ओळख करता येत नाही. सिद्ध पुरुषाला सुद्धा महाराज संत महात्म्यांची ओळख करता येत नाही. संतांची ओळख करण्याकरता संतच व्हावं लागतं. संतांची ओळख करण्याकरता महाराज संतच व्हावं लागतं. महाराज संत ही पदवी पेटी मास्तर जर पाहायला गेलं तर महाराज संत ही पदवी या जगामध्ये फार मोठी आहे. संत ही पदवी या जगामध्ये फार व्यापक आहे. शास्त्रकार आपल्याला असं सांगतात, शतकोटी ग्रंथ आपल्याला असं सांगतोय, संसारी जनापेक्षा साधक श्रेष्ठ असतात. संसारी जनापेक्षा साधक श्रेष्ठ असतात. साधकांपेक्षा सिद्ध श्रेष्ठ असतात. आणि महाराज सिद्धांपेक्षा सुद्धा जे श्रेष्ठ असतात त्यांना संत म्हणतात. त्यांना संत म्हणतात. सन्मार्गवर्तीन संत तद्रूपेन विद्या विनय वृद्धये स एव इतिहि संतः. म्हणजे शास्त्रकार आपल्याला असं सांगतात की सन्मार्गाचे वर्तन करतात ते, देव स्वरूप असतात ते, आणि विद्या विनय वृद्धये यामध्ये परिपक्व दशा गाठलेले जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण झाली त्यांना संत म्हणतात. ऐका, त्यांना संत म्हणतात. मग महाराज याहीपेक्षा अजून जर महाराज सोपं करून सांगायला गेलो संत कुणाला म्हणायचं तर ऐका, ज्यांना ब्रह्माचा संपूर्ण साक्षात्कार झाला त्यांना संत म्हणतात. ऐका, त्यांना संत म्हणतात बाबा. महाराज संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये अवताराला येतात. कशा करता येतात ऐका. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले.
अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उतरायाले दिन जन उतरायाले दिन जग ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दिन जना उद्धराया आले दिन जना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत उतराया आले दीन जना उतरायाले दीन जना उद्धराया आले दिन जना उतरायाले दीन जना ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दिन जना ब्रह्मातिक त्यांची वंदिती पायवनी महाराज ऐका संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये जन्माला आले की तुमचं आमचं आणि या जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये अवताराला येत असतात ऐका मग महाराज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकाच आईच्या पोटी 4 दिव्य पुत्र जन्माला आले ते कशा करता आले ऐसे वर्मा विष्णू हर ऐसे ब्रह्मा विष्णू हर मुक्ताई ते मूळ साचार तारा वयाचराचर कली माझी अवतरले तुमचं आमचं आणि या जगाचं कल्याण करण्याकरता या मृत्यूलोकामध्ये अवताराला येत असतात त्यांना संत म्हणतात विठ्ठल 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 हो महाराज ऐका याही पेक्षा गुरुजी अजून जर सोपं करून सांगायला गेलं संत कुणाला म्हणायचं तर ऐका आपण ज्यांची पूजा करतो ते कोण बाबा आपण कोणाची पूजा करतो बोला की कोणाची पूजा करतो अय बोला की आपण कोणाची पूजा करतो तुम्ही विचार करून सांगा तोपर्यंत मी येऊ का खंडाळवरनं जाऊन वा ऐका आपण ज्यांची पूजा करतो ते देव रामदास महाराज आपण ज्यांची पूजा करतो ते देव आणि साक्षात देव ज्यांची पूजा करतात ते संत हा ते संत महाराज मग महाराज या संत महात्म्यांच्या संगतीमध्ये आल्यानंतर माणसाला फायदा काय हो ऐका एक नेहमी कीर्तनामध्ये वाक्य सांगत असतो संत महात्म्यांच्या संगतीमध्ये माणसाला आल्यानंतर माणसाला फायदा काय बाबा निर्जीव असलेली भिंत संत महात्म्यांच्या संगतीमध्ये आली निर्जीव असलेली भिंत संत महात्म्यांच्या संगतीमध्ये आली तर महाराज आज लाखो भाविक त्या निर्जीव असलेल्या भिंतीचं दर्शन घेतात ही संत महात्म्यांच्या संगतीची ताकद ही संत महात्म्यांच्या संगतीची ताकद आहे बाबा ऐका निर्बुद्ध असणारा रेडा गुरुजी निर्बुद्ध असणारा रेडा संत महात्म्यांच्या संगतीमध्ये आला तर आज लाखो भाविक त्या निर्बुद्ध असलेल्या रेड्याचं दर्शन घेतात ही संत महात्म्यांच्या संगतीची ताकद आहे ही संत महात्म्यांच्या संगतीची ताकद आहे बाबा गुरुजी मंदिराला खांब असतो खांब कुठं असतो खांब मंदिराला असतो पण विश्व माऊली ज्ञानोबराय ज्या खांबाला टिकून बसायचे विश्व माऊली ज्ञानोबराय ज्या खांबाला टेकून बसायचे त्या खांबाकरता आज नेवाशामध्ये मंदिर आहे ही संत महात्म्यांच्या संगतीची ताकद आहे ही संत महात्म्यांच्या संगतीची ताकद आहे बाबा महाराज मग
संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये जन्माला आले की तुमच्या आमच्यावरती महाराज कृपा करत असतात. गुरुजी, किती श्री ज्ञानोबरायांनी आपल्यावरती कृपा केली सांगू का? ऐका. रामदास महाराज, विश्वमाऊली ज्ञानोबरायांना किती भाषा येत होत्या हो? किती? 56 भाषा विश्वमाऊली ज्ञानोबरायांना येत होत्या. किती गुरुजी? 56 भाषेचा केलासे गौरव. विश्वमाऊली ज्ञानोबरायांना 56 भाषा विश्वमाऊली ज्ञानोबरायांना येत असताना सुद्धा विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ही मराठी भाषेतून लिहिली. ही ज्ञानोबरायांची आपल्यावरती आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांवरती असणारी विशेष कृपा आहे. विशेष कृपा आहे महाराज. पण तीच ज्ञानोबरायांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबरायांनी लिहिलेली गाथा आजही आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या घरामध्ये पाहायला मिळत नाही. ही शोकांतिका आहे. ही शोकांतिका आहे महाराज. गुरुजी, संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये जन्माला आले की महाराज ते आपल्यावरती कृपा करत असतात. संत महात्म्यांचं महाराज आपण ऐकलं पाहिजे. ऐकलं पाहिजे की नाही? संत महात्म्यांचं आपण ऐकलं पाहिजे की नाही? ज्ञानेश्वरीच्या रोज 50 ओव्या वाचल्याच पाहिजेत. रामदास महाराज, गाथेचे रोज 10 अभंग 15 अभंग वाचलेच पाहिजेत. महाराज, संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये जन्माला आले की महाराज त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. महाराज ऐका. म्हणून मी एक नेहमी कीर्तनामध्ये वाक्य सांगत असतो, घर बांधून पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, रोग बरा होईपर्यंत डॉक्टरांचं ऐकावं, रोग बरा होईपर्यंत डॉक्टरांचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलांचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलांचं ऐकावं, कीर्तन संपेपर्यंत कीर्तनकाराचं ऐकावं. आणि महाराज, आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलोय. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत संत महात्म्यांचं ऐकावं. मरेपर्यंत महाराज, मरेपर्यंत संत महात्म्यांचं ऐकावं. चला, माझा वर्ग इथं चाललाय की संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर तुमच्या आमच्यावरती कृपा करत असतात. याचा अर्थ संत महात्मे ही कृपाळू आहेत. ऐका ऐका. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारेले बाळ कव तुके, शृंगारीले बाळ कव तुके, आली मुखावाटा अमृत वचने, आली मुखावाटा अमृत वचने, आली मुखावाटे आली मुखावाटे अमृत वचने, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारिले बाळ कौतुके, आली मुखावाटा अमृत वचने. किंवा कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढी कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा काकुलती, किंवा निळा म्हणे ऐसे संत, निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू. किंवा आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलक. संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये जन्माला आले की महाराज तुमच्या आमच्यावरती कृपा करत असतात.
याचा अर्थ संत महात्मे हे कृपाळू आहेत. चला याच्या पुढे जाऊन महाराज मला 3 वर्ग तुम्हाला सांगायचे. माझा पहिला वर्ग असा आहे की सामान्य जीवाला संत महात्म्यांची ओळख करता येत नाही. योगी पुरुषाला सुद्धा संत महात्म्यांची ओळख करता येत नाही. सिद्ध पुरुषाला सुद्धा संत महात्म्यांची ओळख करता येत नाही. संतांची ओळख करण्याकरता संतच व्हावं लागतं. ऐका, सामान्य जीवाला रामदास महाराज कशी संत महात्म्यांची ओळख करता येत नाही. ऐका, समाजामध्ये मुरली महाराज, समाजामध्ये एखादा भगवी वस्त्र घालून जर माणूस फिरत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? काय म्हणतो? आपण त्याला साधू म्हणतो. म्हणजे आपल्याला सामान्य जीवाला संत महात्म्यांची ओळख करता येत नाही. दुसरा वर्ग माझा असा आहे की योगी पुरुषाला सुद्धा महाराज संत महात्म्यांची ओळख करता येत नाही. येते का? ऐका, योगी पुरुषाला सुद्धा महाराज संत महात्म्यांची ओळख करता येत नाही. चांगदेव हा गुरुजी योगी पुरुष होता. चांगदेव हा योगी पुरुष होता. 14 विद्या आणि महाराज 64 कला अशा मुठीत होत्या. जे बोलल ते खरं करण्याचं सामर्थ्य महाराज या चांगदेवाकडे होतं. चांगदेवानं ठरवलं की विश्व माऊली ज्ञानोबरायाला भेटण्याकरता जायचं. कुठं जायचं? विश्व माऊली ज्ञानोबरायाला भेटण्याकरता जायचं असं चांगदेवानं ठरवल्याबरोबर महाराज, चांगदेव महाराज हातात होता नाग आणि बसायला होता कोणाच्या? कोणाच्या? चांगदेवाच्या. ऐका, हातात होता नाग, बसायला होता वाघ. चांगदेव वाघावरती बसून महाराज विश्व माऊली ज्ञानोबरायाला भेटण्याकरता गेले. पण महाराज ज्ञानोबरायाला भेटण्याकरता गेले पण विश्व माऊली ज्ञानोबराय भिंतीवरती बसून चांगदेवाला भेटण्याकरता आले. कशावरती बसून आले? भिंतीवरती बसून महाराज श्री ज्ञानोबराय चांगदेवाला भेटण्याकरता आले. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की 14 विद्या आणि 64 कला अशा मुठीत होत्या. जे बोलल ते खरं करण्याचं सामर्थ्य या चांगदेवाकडे होतं. या चांगदेवाला सुद्धा महाराज संत ओळखता आले का? ऐका, निर्जीव भिंत चालवण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे, नवे नवे तर महाराज रेड्याच्या मुखातून वेद वधवून घेण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे त्यांना संत म्हणतात. त्यांना संत म्हणतात. ऐका, संदेह गमाला, संदेह गमाला, संदेह गमाला, संदेह गमाला, रेडा कैसा बोलविला, सांगा देव कान होते, निर्जीव चाल विली वेते, सांगा देव कान होते, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महेशामुखी वदविले, कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती, अविद्या मायेचा लागोने दिवारा, अविद्या मायेचा लागोने दिवारा, ऐसे जगत द्वारा, बोलविले कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती, कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती. ऐका, निर्जीव भिंत चालवण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे, रेड्याच्या मुखातून वेद वधवून घेण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे त्यांना संत म्हणतात. ऐका, माझा वर्ग इथं चाललाय. योगी पुरुषाला सुद्धा, चांगदेव हा योगी पुरुष असताना सुद्धा योगी पुरुषाला सुद्धा संत महात्म्यांची ओळख करता आली नाही. महाराज संत कुणाला म्हणायचं? ऐका, संत कुणाला म्हणायचं? ऐका महाराज, विश्व माऊली ज्ञानोबरायांना या आळंदी तीर्थक्षेत्रामधील लोकांनी प्रचंड त्रास दिला. महाराज ऐका, नेहमी कीर्तनामध्ये वाक्य सांगत असतो, ज्या जगद्गुरु तुकोबरायाचा गाथा पाण्यामध्ये टाकला, ज्या जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा पाण्यामध्ये टाकला ते जगद्गुरु ठरले.
आणि ज्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांना आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही संन्याशाची मुलं आहात, ही वागणूक ज्या संत महात्म्यांना आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये दिली, तेच विश्वमाऊली ज्ञानोबराय आज जगाची आई ठरले महाराज. आज जगाची आई ठरले. हे सामर्थ्य महाराज संत महात्म्यांकडे. हे सामर्थ्य फक्त सोमाबुवा, हे सामर्थ्य फक्त संत महात्म्यांकडे महाराज. ऐका, प्रचंड त्रास महाराज विश्वमाऊली ज्ञानोबरायांना या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये लोकांनी दिला. महाराज माऊली ज्ञानोबरायांनी आळंदी तीर्थक्षेत्रामधून सिद्धबेटाच्या दिशेकडं सिद्धबेटाच्या दिशेकडं महाराज प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर ताटीचा दरवाजा बंद केला. ताटीचा दरवाजा बंद केला, गुडघ्यामध्ये डोकं अडकवून डसडसा रडायला सुरुवात केली. महाराज ताटीचा दरवाजा बंद केला आणि महाराज रडायला सुरुवात केली. निवृत्ती दादा समोर आले. निवृत्ती दादा समोर आले, ताटीवरती थाप मारली. ज्ञानदादा ताटी उघडा, पण ज्ञानदादा ताटी उघडायला तयार नाहीत. सोपान काका समोर आले, ताटीवरती थाप मारली. ज्ञानदादा ताटी उघडा, पण ज्ञानदादा ताटी उघडायला तयार नाहीत. पण महाराज लहानशी चिमुरडी मुक्ताबाई समोर आली. ब्रह्मचित्करा संत महाराज, काय अधिकार असेल? लहानशी चिमुरडी मुक्ताबाई समोर आली, ताटीवरती थाप मारली. ज्ञानदादा ताटी उघडा. जगाची आई, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, आळंदीत निवासी संजीवन समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबराय तुम्ही आहात. आणि असं ताटीचा दरवाजा बंद करून आतमध्ये रडत बसणं, हे तुमच्या नेतृत्वाला आणि तुमच्या कर्तृत्वाला हे कृत्य शोभत नाही. कोण म्हणतंय? ब्रह्मचेतकला संत मुक्ताबाई महाराज म्हणतात, हे कृत्य तुमच्या नेतृत्वाला आणि कर्तृत्वाला हे कृत्य शोभत नाही. समाजाने तुम्हाला त्रास द्यावा हे समाजाचं कर्म आहे. समाजाने तुम्हाला त्रास द्यावा हे समाजाचं कर्म आहे. आणि ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला त्या लोकांचा सुद्धा उद्धार करणं हे तुमचं कर्म आहे, हा तुमचा धर्म आहे. कारण तुम्ही कोण आहात? तर तुम्ही संत आहात. तुम्ही संत आहात. तुमच्या अंतकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे, हे शांती आहे, हे दैवी संपन्न गुण तुमच्या अंतकरणामध्ये आहेत. म्हणून ताटीचा दरवाजा उघडून बाहेर या, हेच महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. संत तोचे जाना जगे, संत तोचे जाना जगे, संत तोचे जाना जगे, संत तोचे जाना जगे. संत तोची जाना जगी, संत तोचे जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. ओ संत तोचे जाना जगे, संत तोचे जाना जगे, संत तोचे जाना जगे, संत तोचे जाना जगे. संत तोची जाना हो जगी, हो संत तोची जाना जगी, हो संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. दयाच्या माझ्याचे अंगे, दयाच्या माझ्याचे अंगे, ओ दयाच्या माझ्याचे अंगे, दयाच्या माझ्याचे अंगे, हे संत तोची जाना जगी, दयाच्या माझ्याचे अंगे. लोभ आता नये मनो,
म्हणून लोभवंता नाही म्हणून लोभवंता नाही म्हणा हे संत तोची जाना जगे दयाच्या माझ्याचे अंगे हे संत तोची जाना जगी जाचे अंगे लोभ अंता दये मना लोभ अंता दये मना लोभ अंता दये मना लोभ अंता दये मना संत तोचे जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे ज्याच्या अंतकरणामध्ये क्षमा आहे दैवी संपन्न गुण ज्यांच्या अंतकरणामध्ये वास करतात ते संत विठोबा रखुमाई जय जय